सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे मित्रांनो. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाची अखेरकार सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की जाता जाता करा. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड, ज्याला आपण MPCB म्हणतो, ज्यामध्ये मित्रांनो सरळ सेवेची जी जाहिरात आहे, गट अ, ब आणि क संवर्गातील मित्रांनो पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच्यासाठी मित्रांनो काय रिक्त पद आहेत पहा. सर्वात अगोदर प्रादेशिक अधिकारी 2 पद असणार आहेत, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 1 पद, वैज्ञानिक अधिकारी 2 पद, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 4 पद, प्रमुख लेखपालची देखील पोस्ट आहे मित्रांनो 3 पद असणार आहेत, विधी सहाय्यकसाठी 3 पद, कनिष्ठ लघुलेखकसाठी मित्रांनो 14 पद आहेत आणि कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी 16 पद, वरिष्ठ लिपिकसाठी 10 पदं ठेवण्यात आलेली आहेत आणि प्रयोगशाळा सहाय्यकची देखील मित्रांनो 3 पदं असणार आहेत. कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखकसाठी 6 पदं आहेत. तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन अर्ज आजपासूनच सुरू होत आहेत. 29/12/2023 पासून IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. याची पात्रता देखील आपण पाहणार आहोत पुढं. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट मित्रांनो 19 जानेवारी 2024 असणार आहे. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख देखील तीच असणार आहे. शेवटची तारीख परीक्षेसाठी 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट दिले जातील. तर IBPS कंपनी मार्फत मित्रांनो आज जसे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तसं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. तर बघा आता डिटेलमध्ये पाहूयात आपण सविस्तर जाहिरात. याच्यामध्ये पेमेंट पहा मित्रांनो, 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे प्रत्येक पदांसाठी. तर नेमकी पात्रता काय त्यांनी ठेवलेली आहे त्याची माहिती सर्वात अगोदर आपण बघूयात. तर पहा, शेवटचं पद जे आहे 11 नंबरचं ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट कनिष्ठ लिपिक या पदासाठी मित्रांनो तुमच्या ठिकाणी त्यांनी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे. कुठल्याही शाखेतून कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तुमच्याकडं GCC गव्हर्नमेंट कमर्शियल टायपिंग सर्टिफिकेट जे आहे मित्रांनो या ठिकाणी जे 30 WPN इंग्लिश किंवा मित्रांनो मराठी या ठिकाणी मागितलेलं आहे. आता मराठीचं या ठिकाणी किती पाहिजे ते दिलेलं नाही, परंतु इंग्लिशचं त्यांनी म्हटलं आहे की 30 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश किंवा मराठी, म्हणजे 30 जरी झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता. दोन्हीपैकी एक पाहिजे या ठिकाणी कुठलंही. तर त्याच्यानंतर म्हटलं आहे provided that preference may be given the candidate having 2 year experience in office working after acquiring the qualification. तर या ठिकाणी प्रेफरन्स असणार आहे, अनुभव कंपल्सरी नाही आहे मित्रांनो. फक्त तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुमचं 30 इंग्लिश किंवा 30 मराठी झालेलं आहे तर तुम्ही ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट लिपिक या पदासाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर महत्त्वाची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक. यासाठी फक्त मित्रांनो डिग्री इन सायन्समध्ये मागितलेले. तर या ठिकाणी पहा, प्रयोगशाळा सहाय्यकला तुमची डिग्री सायन्समध्ये पाहिजे, जसं की BSc वगैरे ही सायन्सची डिग्री असते त्या पद्धतीने. त्यानंतर मित्रांनो वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क दुसरी पोस्ट आहे, 10 जागा आहेत. याला फक्त डिग्री मागितलेली आहे मित्रांनो, कुठलीही टायपिंगची तुम्हाला गरज नाही. परंतु त्यांनी म्हटलंय की पोसेस नॉट लेस दॅन 3 years ऑफ एक्सपिरियन्स आफ्टर एक्वायरिंग द क्वालिफिकेशन प्रिस्क्रिप्टेड. तर याच्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मात्र त्यांनी मागितलेला आहे. याला प्रेफरन्स वगैरे नाही आहे, तर एक्सपिरियन्स तुम्हाला द्यावा लागणार आहे सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपिकसाठी. त्यानंतर ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकसाठी मित्रांनो फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्समधून पाहिजे आणि या ठिकाणी त्यांनी 1 yearचा एक्सपिरियन्स मात्र त्यांनी मागितलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढं पहा, ज्युनियर स्टेनो कनिष्ठ लघुलेखक, याला ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिनमध्ये मागितलेलं आहे आणि मित्रांनो तुमचं शॉर्ट हँड टाईपराईट 100 WPM आणि 40 WPM इंग्लिश आणि किंवा मित्रांनो 80 WPM शॉर्ट हँड आणि 30 WPM मराठी टायपिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर पहा, विधी सहाय्यक. विधी सहाय्यकसाठी मित्रांनो तुमचं लॉमधून डिग्री पाहिजे आणि 1 yearचा या ठिकाणी एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर हेड अकाउंटंट लेखपालसाठी मित्रांनो डिग्री मागितलेली फर्स्ट क्लास इन एनी डिसिप्लिनमधून आणि 3 वर्षाचा मात्र रिलेव्हंट एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, याच्यामध्ये मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्समधून मागितलेली आहे त्यांनी, त्याच्यामध्येही 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यानंतर वैज्ञानिक अधिकारी सायंटिफिक ऑफिसर, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्समधूनच मागितलेले आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील त्या पदासाठी मागितलेला आहे. त्यानंतर सिनियर सायंटिफिक ऑफिसर, यालाही डिग्री इन सायन्समधून मागितलेले मात्र नॉट लेस दॅन 5 year एक्सपिरियन्स म्हटलेला आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, प्रादेशिक जे रिजनल ऑफिसर आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरेट इन सायन्समधून असेल विथ एन्व्हायरमेंटल सायन्स तर तुम्ही अप्लाय करू शकता. मात्र 5 वर्षाचा एक्सपिरियन्स याला देखील मागितलेला आहे. तर हे सर्व एक्सपिरियन्सबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल. त्यानंतर मित्रांनो तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
ज्याच्यामध्ये मित्रांनो गट ब आणि क मधील पदांकरिता लेखी परीक्षा तुमची 200 गुणांची असेल, MCQ टाईप क्वेश्चन असतील, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार नाही. त्याचा डिटेल सिलेबस देखील त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेला आहे. आता मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क काय असणार आहे? खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये, कारण की IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेते. आणि मित्रांनो मागासवर्ग प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये फीज असणार आहे. याच्यामध्ये माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारलेलं नाही आहे. मित्रांनो इतर सूचना ज्या आहेत सर्व जाहिरातीमध्ये आहेत. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमचे परीक्षा केंद्र मित्रांनो कुठं कुठं असणार आहेत पहा. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि अमरावती. तर उमेदवारांनी परीक्षा केंद्रावरून परीक्षा केंद्राची यापैकी काय करायची? निवड करायची आहे. एवढेच परीक्षा केंद्र त्यांनी ठेवलेली आहेत. आता तुमची वयोमर्यादा काय असणार आहे पहा मित्रांनो. खुल्या प्रवर्गासाठी जे आहे 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 45, दिव्यांग उमेदवारांना 47 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. त्यानंतर सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार देखील त्यांनी जागा दिलेली आहेत. संपूर्ण निवड प्रक्रिया तुमची लेखी परीक्षेद्वारेच मित्रांनो या ठिकाणी केली जाणार आहे. जी गट ब ची आणि क ची पद आहेत, गट अ ची पद असणार आहेत, त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू देखील मित्रांनो होऊ शकतो. बाकी सर्व डिटेलमध्ये अजून ही जाहिरात दिलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार किती कुठं जागा आहेत त्याची ही माहिती पाहायला भेटणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पदानुसार दिलेला आहे. तर तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत तुम्हाला पाहता येतील. त्यानंतर डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे पहा. जसं की रिजनल ऑफिसर ग्रेड ए साठी या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम काय असेल, त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल तेही तुम्हाला ऑलरेडी त्यांनी सर्व जाहिरातीमध्येच नमूद केलेलं आहे. तर ही संपूर्ण जाहिरात मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती देखील प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवेच्या पदभरतीसाठी TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला पुस्तकं हवं असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर यामध्ये मित्रांनो 7000 पेक्षा जास्त पदांचा प्रत्येक पुस्तकामध्ये समावेश आहे. मित्रांनो TCS मार्फत घेण्यात आलेल्या जसं की नगररचना शिपाई असेल, नगर परिषद भरती असेल, तलाठी भरती असेल, त्यानंतर वनरक्षक भरती असेल, PCMC असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग असेल, या सर्व ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामधून यामध्ये प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो मागील ज्या TCS मार्फत परीक्षा होत आहेत, जी पुढे परीक्षा होते मित्रांनो तुमची, त्यामध्ये मागील परीक्षांमधून जे प्रश्न आलेले होते त्याचे बरेचसे प्रश्न रिपीट होत आहेत. त्यासाठी तुम्ही हा मागील प्रश्नपत्रिका संच येणारी कुठलीही भरती तुमची असू द्या, जसं की जिल्हा न्यायालयाची लिपिक शिपाई भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, त्यानंतर ZP भरती असेल, पुरवठा निरीक्षकची भरती असेल, WRD असेल, या सर्वांसाठी तुम्हाला हे प्रश्नपत्रिका संच उपयोगी पडतील. तर हे प्रश्नपत्रिका संच मित्रांनो कुठल्याही बुकस्टोरमध्ये तुम्हाला खरेदी करता येतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही पाहू शकता. आणि इतरही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. जसं की मित्रांनो स्पेशली इंग्रजी व मराठी प्रश्नसंच देखील आहे. इंग्रजी व मराठीवरती काय प्रश्न विचारण्यात आलेले होते त्याचीही मित्रांनो स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज त्यांनी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे, जो की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर चालू घडामोडी हा जो विषय आहे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो, त्याच्यावरतीही TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं 5 ऑक्टोबर 2023 पर्यंतच्या चालू घडामोडीचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी प्रसिद्ध केलेली आहेत मित्रांनो, जे की सरळ सेवेसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहेत. तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि खरेदी करू शकता आणि ऑनलाईन देखील तुम्हाला मित्रांनो भेटून जातील. धन्यवाद.